संजीव ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काम करत होता, पण तो नाराज आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. संजीवचा चेहरा बघून दीपक त्याची विचारपूस करतो. तू काय एवढा नाराज आहेस, काही अडचण आहे का, असं दीपक त्याला विचारतो. अरे दीपक, मी अनेक दिवसांपासून IPO मध्ये गुंतवणूक करतोय. ज्या IPO मध्ये चांगला लिस्टिंग गेन मिळतो त्या IPO चे शेअर्स मला अलॉटच होत नाहीत, आणि ज्या IPO मध्ये अलॉटमेंट मिळते त्या शेअर्समध्ये लिस्टिंग गेन मिळत नाही. LICचे शेअर्स मी IPO मध्ये खरेदी केले, पण 1.5 वर्ष झालं तरी हा IPO किमतीपेक्षा 30% खाली आहे. कोणाचा कन्झ्युमर म्हणजेच मामाअर्थच्या IPO मध्ये मला असाच वाईट अनुभव आला. या IPO मध्ये खूप चांगला लिस्टिंग गेन मिळेल असं वाटत होतं, मात्र असं काहीच झालं नाही, असं संजीव म्हणतो. संजीव, तू म्हणतो ते 100% बरोबर आहे. अनेक गुंतवणूकदारांना असाच अनुभव IPO मार्केटमध्ये आला आहे, दीपक म्हणतो. 2023 हे वर्ष आता संपत आलंय. 2023च्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता होती. रशिया युक्रेन युद्ध आणि अमेरिकेत वाढणारे व्याजदर यामुळे भारतासारख्या इमर्जिंग मार्केटला फटका बसेल असं अनेक तज्ज्ञांचं मत होतं, मात्र असं काहीच झालं नाही. हे सगळे अडथळे पार करत भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकाला पोहोचला. निफ्टीने 20,222चा नवा उच्चांक नोंदवला, तर स्मॉल आणि मिड कॅप गुंतवणूकदारांची यावर्षी चांदी झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये काही महिने जोरदार विक्री केली, मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी दर महिन्याला SIPच्या माध्यमातून गुंतवणूक चालू ठेवली. या कालावधीत प्रायमरी म्हणजेच IPO मार्केटमध्ये बरीच ॲक्शन पाहायला मिळाली. 2023 मध्ये 50 पेक्षा जास्त IPO लॉन्च करण्यात आले, मात्र ज्या प्रकारे स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये सरसकट रिटर्न मिळाला तसा रिटर्न IPO मार्केटमध्ये पाहायला मिळाला नाही. IPO मार्केटमध्ये कभी खुशी कभी गम हा प्रकार पाहायला मिळाला. निफ्टी आणि सेन्सेक्सने मागच्या 2 वर्षात पॉझिटिव्ह रिटर्न दिलाय, मात्र या कालावधीत BSE IPO इंडेक्सने सेन्सेक्सला अंडर परफॉर्म केलंय. मागच्या 2 वर्षात IPO इंडेक्सने निगेटिव्ह 12% रिटर्न दिलाय. मागच्या 2 वर्षात 101 IPOचं लिस्टिंग झालं आणि त्यापैकी केवळ 19 IPO त्यांच्या इश्यू प्राइसच्या खाली ट्रेड करतायत. म्हणजेच केवळ 19 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. 82 IPO मध्ये गुंतवणूकदारांना पॉझिटिव्ह रिटर्न मिळालाय. 101 पैकी 82 IPO मध्ये जर पॉझिटिव्ह रिटर्न मिळाला असेल तर मग IPO इंडेक्सने निगेटिव्ह रिटर्न का दिला, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडलाय. यामागे नक्की काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया. मार्केट में पहले जो हेवी वेट IPOs आए थे जैसे LIC, Paytm और बाकी जो न्यू एज कंपनीज आए थे, वहां काफी डिसअपॉइंटमेंट हुआ लिस्टिंग के बाद. पर रियल स्टोरी है बाकी जो IPOs आए थे उसमें है, क्योंकि वहां काफी अच्छे रिटर्न्स आए, काफी मल्टी बैगर्स भी मिले वहां पे. फॉर एग्जांपल IRFC, MTAR, रेलटेल, CMS, सिरमा, केन्स टेक्नोलॉजी और रिसेंटली प्लाजा वायर्स, इसमें when people have made more than 2x returns. तो basically IPO में one has to be choosy, और हर IPO में तो लगाना नहीं चाहिए. और IPOs के बारे में जब बात करते हैं तो SME IPOs जो है वहां पे काफी एक्शन रहा. ये एक इग्नोर्ड स्पेस था लास्ट 2-3 साल में, पर 2023 में इस साल में करीब 127 IPOs आए हैं अभी तक और काफी मल्टी बैगर्स मिले. पर मुझे लग रहा है कि अभी SME IPOs में काफी फ्रॉड आ चुका है और ये प्लॅटफॉर्म शायद मिसयूज भी हो रहा है, सो वन हैज टू बी केअरफुल. ज्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळालाय त्या कंपन्यांचं मार्केट कॅप कमी होतं. उदाहरणार्थ हरिओम पाईप्सच्या IPOची इश्यू प्राइस होती 153 रुपये. या IPOने सगळ्यात जास्त म्हणजे 330% रिटर्न दिला. मात्र जेव्हा हा IPO लिस्ट झाला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप 500 कोटींपेक्षा कमी होतं. तर दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह रिटर्न देणाऱ्या IPO मध्ये LIC, नायका, Paytm सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचं मार्केट कॅप 50,000 कोटींपेक्षा जास्त होतं. IPO इंडेक्स मार्केट कॅपवर आधारित असल्यामुळे या इंडेक्सने निगेटिव्ह रिटर्न दिलाय. किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा ब्रोकरेज हाऊसच्या अहवालात दिलेलं ॲनालिसिस वाचून किंवा पत्रकार परिषदेत दिलेली आश्वासनं ऐकून त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतात. पण IPO मध्ये पैसे गुंतवणं हा सट्टा नाहीये. जेव्हा आपण IPO मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपण गुंतवणूक करतो. जर आपण लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करत असू तर आपली 10 ते 20 वर्ष शेअर्स होल्ड करण्याची तयारी पाहिजे. यासाठी आपल्याला कंपनीच्या बिझनेसचं पूर्ण ॲनालिसिस आणि सर्व पॅरामीटर्सचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे ॲनालिसिस करण्यासाठी केवळ 3 दिवस मिळतात. त्यामुळे आपल्याला कमी वेळेत निर्णय घेता आला पाहिजे.
याचाच अर्थ IPO मध्ये पैसे गुंतवणं ही एक मोठी रिस्क आहे, कारण IPO मार्केटमध्ये मर्यादित माहिती असते आणि कमी वेळेत निर्णय घ्यायचा असतो. एवढं सगळं ॲनालिसिस करून आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तरी शेअर्स अलॉट होतील का नाही ते सांगता येत नाही. चांगला रिटर्न देणारे IPO खूप जास्त ओव्हर सबस्क्राईब होतात, त्यामुळे अशा चांगल्या IPO मध्ये अलॉटमेंट मिळण्याची शक्यता फार कमी असते. पण मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण IPO मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी. IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर IPOच्या 2 कॅटेगरी बनवाव्या लागतील. ज्या IPOची इश्यू साईज 1000 कोटींपेक्षा कमी आहे ती पहिली कॅटेगरी असेल. तसेच ज्या IPOची इश्यू साईज 1000 कोटींपेक्षा जास्त आहे त्या IPOला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टाकता येईल. तुम्हाला जर केवळ लिस्टिंग गेनसाठी अर्ज करायचा असेल तर केवळ 1000 कोटींपेक्षा कमी इश्यू साईज असणाऱ्या IPO साठीच अर्ज करा. रिटर्न मिळण्याची शक्यता वाढवायची असेल तर शेवटच्या दिवशी आधी GMP बघा आणि मगच अर्ज करा. अलॉटमेंटची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही घरातल्या अनेक मेंबर्सच्या नावावर अर्ज करू शकता. IPO में लगाना एक कैलकुलेटेड गैम्बल है, क्योंकि उसका जो हिस्ट्री है ज्यादा पब्लिक डोमेन में मिलता नहीं है, पर प्रोस्पेक्टस में काफी इंफॉर्मेशन मिल जाता है जिससे एक डिसीजन लिया जा सकता है. सो ओनली इफ वैल्यूएशंस डिस्काउंट में है और प्रोस्पेक्ट्स अच्छे हैं तो ही इशू में एप्लीकेशन करना चाहिए. पर आजकल लोग ब्लाइंडली डाल देते हैं बेस्ड ऑन कितना इसका पब्लिसिटी होता है, नंबर ऑफ टाइम्स कितना ओवर सब्सक्राइब हो रहा है और जो ग्रे मार्केट प्रीमियम है उस पर बेस करके लगाते हैं. पर इन रियलिटी वैल्यूएशंस और प्रोस्पेक्ट्स ही देखना चाहिए, नहीं तो प्योर गैम्बल हो जाता है. और श्योरली 2-3 क्वार्टर के बाद बेटर अंडरस्टैंडिंग श्योरली आता है कंपनी के बारे में, पर अच्छे कंपनीज और भी एक्सपेंसिव हो जाते हैं, तो वन हैज टू कैच देम अर्ली. जहाँ पे IPOs एक्सपेंसिव आते हैं और उसके बाद वहां पे परफॉर्मेंस रहता नहीं है और नीचे आ जाते हैं तो शायद कंपेलिंग केस नहीं बने, बट देन इट इज केस टू केस. तो यदि कंपेलिंग केस बनता है तो श्योरली लगाना चाहिए एट लोअर लेवल्स. जैसे कि हमने देखा था काफी न्यू एज कंपनीज जो करेक्ट किए थे क्योंकि उनका प्रॉफिटेबिलिटी पाथ क्लियर नहीं था IPO के वक्त. फिर मैनेजमेंट ने इनका कोर्स चेंज किया, प्रॉफिटेबिलिटी पर फोकस किया और रोड मैप भी काफी क्लियर हो गया था. दे स्टार्टेड डिलीवरिंग, तो मार्केट ने ये रिकग्नाइज किया, तो दैट बिकेम अ बाइंग अपॉर्चुनिटी. जैसे हम लोग देखा है कि पेटीएम और डिलीवरी में कि देयर वाज अ कोर्स करेक्शन और इसीलिए उसके बाद वी हैव सीन अ डिसेंट सॉर्ट ऑफ मूव अप, स्पेशली पेटीएम जो 2x हो चुका है फ्रॉम लोअर लेवल्स. तो मुझे लगता है कि अभी इस लेवल पे जो भी आई मीन द IPOs व्हिच हैव करेक्टेड और जहाँ पे अपॉर्चुनिटी है, जैसे LIC has corrected about 35-40% from the like issue price. तो इस लेवल पे if you're looking at the performance उतना खास नहीं है, पर still it's not bad. So I think one can look at buying at these levels. Delhivery and Paytm clearly is on the way up. आता दुसऱ्या कॅटेगरीचे जे IPO आहेत म्हणजेच ज्यांची इश्यू साईज 1000 कोटींपेक्षा जास्त आहे त्यामध्ये कंपनीचा PE रेशो बघा. जर PE रेशो 35 पेक्षा कमी असेल तरच त्यामध्ये अर्ज करा. जर PE रेशो खूप जास्त असेल तर IPO मध्ये अर्ज करू नका. लिस्टिंग नंतर हा शेअर लिस्टिंग प्राइसच्या 50% खाली आला तर सेकंडरी मार्केटमधून शेअर्स खरेदी करा. उदाहरणार्थ झोमॅटोचा शेअर साधारण 120 रुपयाला लिस्ट झाला, पण त्यावेळेला शेअर खूप जास्त ओव्हरव्हॅल्यूड होता. अशा परिस्थितीत आपण काहीच न करणं फायद्याचं आहे. हाच शेअर नंतर 40 रुपयापर्यंत खाली आला. आपल्याला लिस्टिंग प्राइस म्हणजे 120 रुपयाच्या निम्म्या किमतीला म्हणजे 60 रुपयाला झोमॅटोचा शेअर आरामात खरेदी करता आला असता. या स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होणार नाही आणि कमी जोखीम घेऊन चांगला रिटर्न मिळेल.